हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मीशा सकाळपासून तोंड फुगवून फिरत होती. अरे, माझ्याशी तर बोल. मी काही चुकीचं केलं नाही. माझ्यावर का रागावतेस? चूक तर जिजूंची आहे ना मीशा. मीशा सकाळपासूनच अबोल होती आणि जान्हवीशीही बोलत नव्हती. त्यामुळे जान्हवी सतत तिच्या मागे फिरत होती आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करत होती. तूही किती वेळापासून त्यांचीच बाजू घेत आहेस? तू माझी मैत्रीण आहेस की त्यांची? जान्हवी वारंवार मीशाला अर्जुनजींशी बोलायला सांगत होती आणि त्यामुळेच मीशा अधिकच चिडलेली होती. ठीक आहे, ठीक आहे, आता नाही करणार, सॉरी. जान्हवी कान धरत मीशाकडे म्हणाली. आता त्यांचं नाव सुद्धा घेऊ नकोस. मीशा रागातच जान्हवीला म्हणाली. ठीक आहे, नाही घेणार. पण आज माझ्या गोड मैत्रिणीला नक्की काय झाले? जान्हवीनं काळजीनं विचारलं. माहीत नाही जानू, खूप रडावंसं वाटतंय आणि भीतीही वाटते. जसा जसा वेळ जातोय तशी माझी घालमेल वाढते, मीशा म्हणाली. हो, जान्हवी शांतपणे उत्तर देत होती. अर्जुन बेटा, एवढं उष्णतेत स्वेटर का घालतायस? अर्जुनने स्वेटर घातलेला पाहून त्याच्या मामींनी विचारलं. मला थोडी थंडी वाजत होती, अर्जुन कारण सांगत म्हणाला. कुठे आजारी तर नाहीस ना? ये, दाखव. मामींनी त्याच्या कपाळावर हात ठेवून ताप तपासला. वीणा, ओ वीणा, त्या मोठ्याने हाक मारू लागल्या. नाही मामीजी, मी अगदी ठीक आहे, अर्जुन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाला. थांब, आधी तुझी नजर उतरवते. लग्नाच्या वेळी मुलगा मुलगी आजारी पडतातच, नजर लागते, मामीजी ठामपणे म्हणाल्या. नाही मामी, अर्जुन त्यांना थांबवून पाहत होता. मी तुझ्या आईला बोलावते. अर्जुनचं काहीही न ऐकता त्या वीणाजींकडे निघून गेल्या. भैया, तुम्ही स्वेटर का घातलात? ऐश्वर्याने अर्जुनला पाहून विचारलं. तू माझ्याशी बोलूच नकोस. आणि त्यानंतर अर्जुन रागात म्हणाला. भल्याचा जमाना राहिलाच नाही. मी फक्त तब्येत विचारते आणि तुम्ही ॲटिट्यूड दाखवताय. त्यानंतर ऐश्वर्या नाक मुरडत म्हणाली. मग विचारूच नकोस. जे काही चाललंय ना ते सगळं तुझ्याचमुळे, अर्जुन चिडून म्हणाला. आणि त्यानंतर काहीही? मी काय केलंय? ऐश्वर्याने आश्चर्याने विचारलं. तुझ्यामुळे. मीशाजी माझ्यावर रागावले आहेत, माझ्याशी बोलतही नाहीत, अर्जुन म्हणाला. आणि त्यानंतर भैया, खरंच सॉरी, मी जाणून बुजून काही केलं नाही, माझ्यावर विश्वास ठेवा, ऐश्वर्या अपराधीपणे म्हणाली. तू माझ्याशी बोलू नकोस. अर्जुन अजूनही रागातच होता. ऐका ना भाऊ, एवढ्याशा गोष्टीवर आजारीसारखे वागत आहात. ऐश्वर्या त्याला समजावत होती, पण अर्जुन काहीच ऐकत नव्हता. वीणा, हे सगळं सोड आणि आधी जाऊन अर्जुनला बघ. मामीजी वीणाजींना म्हणाल्या. काय झालं अर्जुनला? वीणाजी काळजीने विचारू लागल्या. आजारीच वाटतोय, चिडचिडाही वाढलाय, एवढा उष्णतेत स्वेटर घालून फिरतोय, ऐश्वर्याने उत्तर दिलं. मी आत्ताच बघते. वीणाजी अस्वस्थपणे अर्जुनकडे गेल्या. काय झालं रे अर्जुन बेटा? त्यांनी जवळ जाऊन विचारलं. चेहराही उतरलेला दिसतोय. वीणाजींसोबत आलेल्या ऐश्वर्याच्या आई म्हणाल्या. आणि त्यानंतर नजर लागली आहे, आधी याची नजर उतरूया. आणि त्यानंतर मामीजी ठामपणे म्हणाल्या. हो. इतकं म्हणून वीणाजी तिथून निघून गेल्या. मी काढा बनवून आणते. काकीजी काढा करायला गेल्या. नाही काकीजी. त्यानंतर अर्जुन त्यांना थांबवायचा प्रयत्न करत होता. गप्प बस, जास्त बोलू नकोस, मामीजींनी त्याला झापलं. चेहरा तर अगदी पांढरा फटक पडलाय. एक पाहुणी म्हणाली. डॉक्टरांना बोलवा, नाहीतर लग्नात अडचण होईल. आणि त्यानंतर दुसरी बाई सल्ला देत म्हणाली. हे घे, आधी काढा पी. काकीजी काढा घेऊन आल्या. काकी? आणि त्यानंतर अर्जुन पुन्हा नकार देऊ पाहत होता. चल, नखरे नको, मी म्हणते ना पी. काकीजी ऐकायला तयार नव्हत्या. मी डॉक्टरांनाही फोन केला आहे, वीणाजी अर्जुनला म्हणाल्या. आणि त्यानंतर पण ठीक आहे, असं अर्जुन सांगत होता.
तो सगळ्यांना समजावून सांगायचा खूप प्रयत्न करत होता, पण कोणीही ऐकायला तयार नव्हतं. आणि त्यानंतर गप्पच पड आणि शांतपणे झोप. वीणाजी त्याला थोड्या रागात म्हणाल्या, तुम्ही सगळे जा, मी आहे ना अर्जुनजवळ. असं म्हणत वीणाजींनी सगळ्यांना बाहेर जाण्यास सांगितलं. ताईजी, डॉक्टर आले आहेत. ऐश्वर्या येऊन वीणाजींना सांगते. अर्जुनला नेमकं काय झालं आहे? डॉक्टर येताच विचारतात. याला थंडी वाजते, वीणाजी काळजीने सांगतात. अरे नाही, अर्जुन स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला बोलूच दिलं जात नाही. आज याची हळद आहे आणि त्याची उखळीची हळद मिशालाही पाठवायची आहे. वीणाजी काळजी व्यक्त करत डॉक्टरांना सांगतात. काळजी करू नका, मी तपासतो, असं डॉक्टर शांतपणे म्हणतात. डॉक्टर अर्जुनची नाडी तपासतात. ताप नाही आहे, ते म्हणतात. संपूर्ण तपासणी झाल्यावर डॉक्टर म्हणाले, काहीही गंभीर नाही, कदाचित लग्नामुळे थोडी घबराहट झाली असेल. मी औषध देतो, लगेच बरा होईल. हो हो, वीणाजी डॉक्टरांना म्हणतात. घाबरू नकोस यंग मॅन, डॉक्टर अर्जुनच्या खांद्यावर थोपटत म्हणाले. औषध दिल्यानंतर सगळे त्याच्या खोलीतून बाहेर गेले. अर्जुन स्वतःशीच पुटपुटला. मेषाजी सकाळपासून माझ्याशी बोलतही नाहीयेत. कधी काढा, कधी औषध, काय काय खायला लावले मला. एवढंच काय, एक स्वेटर घातला तर इतका गोंधळ झाला, जणू मी काही गुन्हाच केला आहे. जणू स्वेटर नाही, बॉम्ब घातला होता. एकदा फोन करून पाहतो, कदाचित मेषाजी बोलतील. अर्जुनने जान्हवीला फोन लावला. हो जीजू, बोला. जान्हवी फोन उचलते. प्लीज मेषाजींशी बोलायला दे. अर्जुन विनंती करतो. जेजू, मेषा खूप रागात आहे. मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती माझ्याशीही नीट बोलत नाही. जान्हवी स्पष्ट सांगते. प्लीज एकदा तरी प्रयत्न कर. अर्जुन पुन्हा विनवणी करतो. आता ती खूप बायकांमध्ये आहे, त्यामुळे काही करू शकत नाही. ती मोकळी झाली की तुमचं बोलणं करून देईन, जान्हवी सांगते. आणि त्यानंतर तुझ्या भावाला हळद लागली की ती त्याच्या होणाऱ्या बायकोकडे देऊन ये. उगाच उशीर होऊ देऊ नकोस, वीणाजी ऐश्वर्याला सांगतात. आणि त्यानंतर मीच जाणार हळद द्यायला, ऐश्वर्या उत्साहात म्हणते. अगं बघा बघा, हिला सगळ्यात जास्त आनंद झालाय भावाच्या लग्नाचा, अर्जुनची मामी हसत म्हणतात. मी भाऊला सांगून येते, असं म्हणत ऐश्वर्या उड्या मारत अर्जुनच्या खोलीत जाते. आणि त्यानंतर असं तोंड लटकवून बसू नकोस, मी वहिनींकडे चालले, सगळं सांगते. चूक माझी होती, तुझी नव्हे. आता तरी खुश? हां, ती अर्जुनला म्हणते. हो हो, अर्जुन फारसा लक्ष देत नाही. आता थोडा आराम कर, नंतर हळदीसाठी तयार व्हायचं आहे. एवढं बोलून ऐश्वर्या निघून जाते. सगळी तयारी झाली होती, हळदही तयार होती. अर्जुनलाही सांग पटकन तयार व्हायला, वीणाजी जवळ उभ्या असलेल्या मुलाला सांगतात. घ्या, तो आलाच, अर्जुनची चाची म्हणते. बाळा, आता बरं वाटतंय ना? वीणाजी अर्जुनची विचारपूस करतात. हो आई, अर्जुन उत्तर देतो. अर्जुनने पांढरा कुर्ता घातला होता. तो त्यात खूपच देखणा दिसत होता. बायकांनी त्याला बसून हळद लावायला सुरुवात केली. आणि त्यानंतर हे घे बाळा, ही हळद पटकन मेषाच्या घरी देऊ नये, आधीच उशीर झालाय, वीणाजी ऐश्वर्याला हळद देताना म्हणतात. ऐश्वर्यासोबत तिचे 2-3 कझन्सही गेले. अर्जुनला कच्च्या दुधाने अंघोळ घातली गेली. आणि त्यानंतर जा बाळा, पटकन अंघोळ करून ये, नाहीतर थंडी लागेल. औषधही घे, तोपर्यंत मी काढा आणते, वीणाजी म्हणतात. आई, आता मी ठीक आहे, अर्जुन म्हणतो. गप्प बस, वीणाजी त्याला रागात म्हणतात. बिचारा अर्जुन सकाळपासून किती वेळा काढा पिऊन झाला होता, त्याला बेडवरून उठायलाही देत नव्हते. मेषा किती सुंदर दिसते, मेषाची एक कझिन्स म्हणते. आणि त्यानंतर चला चला, सगळे बाहेर बोलावत आहेत, दुसरी कझिन आत येऊन सांगते.
मीशा तिच्या हळदीसाठी तयार झाली होती. तिने पिवळ्या रंगाची साधी पण खूपच सुंदर साडी नेसली होती आणि फुलांचे दागिने घातले होते. सर्व मुली मीशाला बाहेर घेऊन गेल्या. संपूर्ण घर फुलांनी सजलेलं होतं. आत्तापर्यंत मुलाकडच्यांकडून हळद का आली नाही, वेळ तर केव्हाच झाला आहे, असं एक बाई सुनीताजींना विचारत म्हणाल्या. आताच येईल. वीणाजींचा फोन आला होता. ऐश्वर्या हळद घेऊन निघाली आहे, लगेच येईल, असं सुनीलजींनी सांगितलं. नाही आंटी, मी आले आहे, असं म्हणत ऐश्वर्या सुनीताजींकडे आली. घ्या, ऐश्वर्या आली, आता हळदीची रीत सुरू करा. आशाजी ऐश्वर्याकडे पाहत म्हणाल्या. मीशाला हळद लावण्यात आली. ऐश्वर्या मात्र बऱ्याच वेळापासून कार्तिकला शोधत होती. कार्तिक कुठेच दिसत नाही. मला वाटलं होतं त्याला भेटता येईल, पण हा कार्यक्रम फक्त महिलांसाठी होता, त्यामुळे तिथे एकही पुरुष नव्हता. ऐश्वर्याला इकडे तिकडे पाहताना पाहून सुनीताजींनी विचारलं, काय झालं बेटा, काही हवंय का? नाही आंटी, आईने सांगितलं आहे की मेहंदी तुम्हाला पाठवायची आहे, असं म्हणत ऐश्वर्याने विषय बदलला. हो हो बेटा, मिशाला मेहंदी झाल्यावर पाठवू, सुनीताजी म्हणाल्या. ठीक आहे आंटी, मी भाभींना भेटून येते, असं म्हणत ऐश्वर्या निघाली. हो हो, तिच्याच खोलीत असेल, सुनीताजी म्हणाल्या. जी, एवढंच म्हणत ऐश्वर्या पटकन निघून गेली. भाभी, तुम्ही खूप छान दिसताय, असं म्हणत ऐश्वर्याने मीशाचे कौतुक केले. आपण दोघींचा एक फोटो काढू का, असं म्हणत तिने फोन कॅमेरा काढला. हो हो, मीशा हसत म्हणाली. एक सोलो फोटो पण काढते, भाऊ खूप खुश होतील, असं म्हणत ऐश्वर्याने मीशाचे फोटो काढायला सुरुवात केली. हो ना जिजू, तर जान्हवी बोलायला लागली, पण मीशाने तिचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाली, मी अंघोळ करून येते. आणि त्यानंतर मीशाच्या आवाजावरूनच कळत होतं की ती अर्जुनवर खूप नाराज आहे. त्यामुळे ऐश्वर्याने थेट विचारलंच, भाभी, तुम्ही भावावर नाराज आहात का? आणि त्यानंतर इकडे नाही, मीशाने स्पष्ट नकार दिला. मीच गिफ्ट ठेवायला विसरले होते, त्यांची काहीच चूक नव्हती, तुम्ही त्यांच्याशी बोलत नव्हतात म्हणून त्यांना ताप आला, असं ऐश्वर्याने सगळी गोष्ट सांगितली. आता ते ठीक आहेत ना, मीशाने सगळा राग बाजूला ठेवत विचारलं. हो, आता बरे आहेत, पण तुम्ही त्यांच्याशी बोलाल ना, मी निघते, बाय, असं म्हणत ऐश्वर्या निघाली. बाय, जान्हवी आणि मीशा दोघींनी एकत्र म्हटलं. जिजूंना कॉल लावू का, ऐश्वर्या गेल्यावर जान्हवीनं विचारलं. आणि त्यानंतर हो, मीशा म्हणाली. जान्हवीनं मीशाला अर्जुनला कॉल लावून दिला. हॅलो अर्जुनजी, तुम्ही ठीक आहात ना, फोन उचलताच मीशाने विचारलं. हो हो, मी ठीक आहे, मीशाचा आवाज ऐकताच अर्जुनच्या चेहऱ्यावरची उदासी नाहीची झाली. तो खूप खुश झाला होता. त्याला अपेक्षाच नव्हती की मीशा स्वतः फोन करेल. ऐश्वर्या म्हणत होती की तुम्ही आजारी आहात, मीशा म्हणाली. त्यानंतर नाही, आजारी नव्हतो, फक्त तुम्ही दिलेला स्वेटर घातला होता, त्यामुळे सगळ्यांना वाटलं की मला थंडी वाजते आणि मी आजारी आहे. अर्जुन हसत म्हणाला. तो स्वेटर आता घालण्यासाठी नव्हताच, मीशा म्हणाली. आणि त्यानंतर मग तुम्ही मी दिलेल्या बांगड्या घातल्या नव्हत्या का, अर्जुनने विचारलं. घातल्या होत्या, मीशा म्हणाली. मग मी नाही घातलं असतं तर तुम्हाला वाईट वाटलं नसतं का, अर्जुन तिला समजावत म्हणाला. पण एवढ्या उष्णतेत स्वेटर घालाल तर लोक आजारी समजणार ना, मीशा हसत म्हणाली. मला माहीत आहे मी किती वेळा काढा प्यायलाय, अर्जुन थोडा रडवेल्या आवाजात म्हणाला. तुम्हाला कोणी सांगितलं होतं, मीशाला त्याच्यासाठी वाईटही वाटत होतं आणि हसूही येत होतं. माझी चेष्टा करू नका, काढ्यापेक्षा तुमचा राग जास्त लागला होता, अर्जुन हसत म्हणाला. आणि त्यानंतर मी नाराज नव्हते, फक्त मूड ठीक नव्हता, मीशा म्हणाली. का, काय झालं, अर्जुनने काळजीने विचारलं. माहीत नाही, थोडी भीती वाटते, मीशा म्हणाली. आणि त्यानंतर कशाची भीती, मी आहे ना,
जास्त विचार करू नकोस, अर्जुन तिला धीर देत म्हणाला. तेवढ्यात वीणाजी काढा घेऊन आल्या. अर्जुन बेटा, फोन पुरे, इकडे ये आणि काढा पी. आलो आई, 2 मिनिटात, अर्जुन म्हणाला. 2 मिनिटं नाही, लगेच ये, वीणाजी थोड्या रागात म्हणाल्या. ठीक आहे, तुम्ही जा. बाय, मिशा म्हणाली. बाय, अर्जुन म्हणाला. झालं का मग जिजूंशी गप्पा? जान्हवी मिशाची चेष्टा करत म्हणाली. हो झालं, आता जास्त छेडशील तर बघ, मिशा डोळे वटारत म्हणाली. हो हो ठीक आहे, मी काहीच बोलत नाही, जान्हवी हसत म्हणाली. काहीही बोलायचं नाही, मिशा जान्हवीकडे डोळे वटारत म्हणाली. अगं हो हो, एवढा राग काय येतोय? जान्हवी तिला शांत करत म्हणाली. मी अंघोळ करून येते. जान्हवी तिच्याकडे रोखून पाहते. हे लक्षात येताच मिशा म्हणाली. अच्छा, पण जाताना सांग तरी काय झालं ते? आणि त्यानंतर जान्हवीनं विचारलं. काही नाही, मिशा लाजत म्हणाली. वा, मला तरी नाही सांगणार? जान्हवी नाराज होत म्हणाली. रात्री सांगते. एवढंच बोलून मिशा अंघोळीला निघून गेली. आणि त्यानंतर भैया भैया, ऐश्वर्या धावतच अर्जुन जवळ आली. काय झालं? अर्जुनने विचारलं. आता बरं वाटतंय ना तुम्हाला? ऐश्वर्याने त्याची चौकशी केली. हो, अर्जुनने थोडक्यात उत्तर दिलं. बरं वाटणारच ना, वहिनींनी बोलणं केलं असेल. ऐश्वर्या त्याची चेष्टा करत म्हणाली. हो. अर्जुन फारसं लक्ष न देता म्हणाला. ओ हॅलो, मला थँक्यू तरी म्हणा, सगळा दोष मी स्वतःवर घेतला होता. कमरेवर हात ठेवत ऐश्वर्या म्हणाली. हो, चूक तुमचीच होती. अर्जुन शांतपणे म्हणाला. अरे वा, चांगुलपणाची काही किंमतच नाही. थँक्यू तर दूरच, उलट ॲटिट्यूड दाखवताय. ऐश्वर्या रागात म्हणाली. बस झालं ऐश्वर्याजी, आता इथून जा. अर्जुन अजूनही नाराजच होता. अहो, ॲटिट्यूड बघा, आता काहीच दाखवणार नाही. तसंही वहिनी आज खूप सुंदर दिसत होत्या. मी तुम्हाला त्यांचा फोटो दाखवायला आले होते, पण आता नाही दाखवणार. ऐश्वर्या मुद्दाम चिडवत म्हणाली. त्यानंतर ठीक आहे, सॉरी. अर्जुन लगेच म्हणाला. आतापर्यंत नीट बोलत नव्हता, आता सॉरी, मी चालले. ऐश्वर्या वळून निघू लागली. आणि त्यानंतर अर्जुन तिला थांबवत म्हणाला. आता मी तुमच्या कुठल्याच कामाची नाही. ऐश्वर्या नाराजीने म्हणाली. असं अगं माझी गोड बहीण, किती लवकर रागावतेस? अर्जुन तिला समजावत म्हणाला. मला लोणी लावू नका, मी फसणार नाही. मी फोटो तर अजिबात नाही, ऐश्वर्या ठामपणे म्हणाली. अर्जुन विनवणी करत म्हणाला. वहिनी खूपच सुंदर दिसत होत्या. ऐश्वर्या अजून चिडवत म्हणाली. फोटो पाठव. अर्जुन म्हणाला. नाही, ऐश्वर्या हट्टाने म्हणाली. तेवढ्यात अर्जुनने तिच्या हातातून फोन ओढून घेतला. हे चुकीचं आहे भाऊ, ऐश्वर्या नाराज होत म्हणाली. अच्छा, तू एवढा वेळ चेक करत होतीस, ते काय होतं? आणि त्यावेळी अर्जुन म्हणाला. मी काय केलं? फोन परत द्यायचा प्रयत्न करत ऐश्वर्या उड्या मारू लागली, पण उंची कमी असल्याने तिला जमलं नाही. मला त्रास देऊ नकोस, अर्जुन म्हणाला. ठीक आहे, फोन द्या, फोटो पाठवते, ऐश्वर्या शेवटी हार मानत म्हणाली. आत्ताच, अर्जुनने डोळे वटारत म्हणाला. हो, करते. नाक फुगवत ऐश्वर्या म्हणाली. तिने फोटो पाठवला. थँक्यू, अर्जुन हसत म्हणाला. तुम्ही खूप वाईट आहात, ऐश्वर्या म्हणाली. थँक्यू,
अर्जुन पुन्हा म्हणाला. रागावून ऐश्वर्या त्याच्या खोलीतून बाहेर निघून गेली. अर्जुन मीशाचा फोटो पाहत स्वतःशीच म्हणाला, मीशाजी नेहमीच इतक्या सुंदर कशा दिसतात? काहीही घातलं तरी सगळ्यातच छान दिसतात. मी खरंच खूप नशीबवान आहे. नाहीतर इतकी सुंदर समजूतदार मुलगी मला कधीच मिळाली नसती. संध्याकाळ झाली होती. दोन्ही घरांमध्ये संगीत नाईट सुरू झाली होती. वातावरण आनंदाने भरलेलं होतं. सगळे नाचत गात होते. फोटो काढायला फोटोग्राफर आला होता. तरीही ज्यांच्याकडे चांगले कॅमेराचे फोन होते ते सतत फोटो काढण्यात व्यस्त होते. दी, तुमचा फोन वाजतोय, एका मुलीने जान्हवीला फोन दिला. हो हो. जान्हवी फोन घेऊन खोलीत गेली. यांना काय झाले? फोनवर राजवीरचं नाव पाहून ती स्वतःशीच पुटपुटली. जी बोला सर. जान्हवीनं फोन उचलला. मी जान्हवी, आपण कधी येत आहात? राजवीरनं थेट विचारलं. मी सांगितलं होतं ना, लग्नानंतर येईन, जान्हवी म्हणाली. मी जान्हवी. राजवीर काही बोलणार तोच जान्हवीने मध्येच तोडून म्हणाली, लहान मुलांसारखं का वागता? मला काही माहीत नाही. तुम्ही लवकरात लवकर ऑफिसमध्ये या. राजवीर हट्टाने म्हणाला. फक्त 2 दिवस अजून. जान्हवी शेवटी म्हणाली. तुमचं गाव कुठे आहे ते सांगा, मी स्वतः येतो. आणि त्यावेळी राजवीर न ऐकल्याचं पाहून म्हणाला, इथे येऊन काय करणार आहात? जान्हवी आश्चर्याने म्हणाली, म्हणजे तुम्ही परत येण्याचं नावच घेत नाहीये. राजवीर रागाने जान्हवीकडे पाहत म्हणाला. पण जान्हवी काही बोलण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात राजवीरनं तिचं बोलणं तोडत म्हटलं, पण वर काही नाही. आज मी तुमचं काहीही ऐकणार नाही. सर, तुम्ही काय हट्ट करत आहात? मी तुमची परवानगी घेऊनच गेले होते. तुम्ही साईनही केलं होतं, विसरलात का? जान्हवी त्याला आठवण करून देत म्हणाली. कसं विसरेन? पण आता मीच सांगतोय ना परत यायला. मी तुमची रजा रद्द केली आहे. राजवीर ठामपणे म्हणाला. प्लीज प्लीज असं करू नका. जान्हवी विनवणी करत म्हणाली. काय? राजवीर बोलणार इतक्यातच जान्हवी त्याचं बोलणं मध्येच तोडत म्हणाली. प्लीज, मी परत येताच सगळ्यात आधी तुमच्या प्रॉब्लेमवर काम करेन. राहू द्या, तुम्ही सांगितलेली एक गोष्टही उपयोगी पडलेली नाही. राजवीर चिडून म्हणाला. अरे पण. जान्हवी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती, पण पुन्हा एकदा राजवीरनं मध्येच थांबवत म्हटलं. मी आधी एकदा तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आहे, आता नाही ठेवणार. माझ्या परत येण्याने तरी काय फरक पडणार आहे? जान्हवी शांतपणे विचारत म्हणाली. मला माहीत नाही, पण माझं मनच लागत नाही. आणि त्यावेळी राजवीरच्या मनातली गोष्ट अनाहूतपणे त्याच्या तोंडून बाहेर आली. काय? जान्हवीनं विचारलं. हे ऐकून जान्हवीला क्षणभर विश्वासच बसला नाही. तिने पुन्हा खात्री करून घेतली. आणि त्यानंतर म्हणजे कामात मन लागत नाही. राजवीर लगेच विषय बदलत म्हणाला. का? जान्हवीनं विचारलं. तुमचं कामसुद्धा मलाच करावं लागतंय, त्यामुळे मला त्रास होतोय. राजवीर कारण सांगत म्हणाला. फक्त 2 दिवसांचीच गोष्ट आहे, प्लीज. जान्हवी पुन्हा विनंती करत म्हणाली. हो ठीक आहे, जसं माझ्याकडे दुसरा काही पर्यायाचा आहे. राजवीर हार मानल्यासारखा म्हणाला. बाय, गुड नाईट. आणि त्यानंतर जान्हवी म्हणाली. हो, गुड नाईट. राजवीरनेही उत्तर दिलं. फोन ठेवल्यावर राजवीर स्वतःशीच बोलू लागला. ही मिस जान्हवी मला इतकं त्रास देते, एवढं काय महत्त्व आहे लग्न अटेंड करण्याचं? नाही गेला तर काय बिघडणार आहे? लग्नाच्या दिवशीसुद्धा जाऊ शकल्या असत्या. एवढे दिवस आधी कोण जातं? सगळं मला त्रास द्यायचंच कारस्थान आहे. वरून मिस्टर खुराना त्यांचं कामही या दोघांवर सोपून निघून गेलेत. ते वेगळंच डोकं खात आहेत.
दोन्ही घरात रात्री उशिरापर्यंत नाचगाणी सुरू होती. त्यामुळे सगळेच खूप उशिरा झोपले होते. त्यामुळे सकाळी सगळी मुलं अजूनही झोपलेलीच होती. उद्या लग्न आहे आणि यांची झोपच पूर्ण होत नाहीये, सुनीताजी म्हणाल्या. काल फार उशिरापर्यंत नाचत होते ना, म्हणून थकली असतील, झोपू द्या अजून, एक बाई म्हणाली. रात्री झोपा असं किती वेळा सांगितलं होतं, पण ऐकतच नव्हती, दुसरी बाई चिडून म्हणाली. उठतीलच, लग्नाच्या घरात असंच होतं, तिसरी बाई समजावून सांगत म्हणाली. काम खूप आहेत आणि ही उठायलाच तयार नाहीत. सुनीताजी आशाजींकडे पाहत म्हणाल्या. त्या लगेच खोलीत गेल्या. चल मिशा बेटा, उठ लवकर, तयार हो, पूजेनंतर तुझी मेहंदी सुरू करायची आहे, सुनीताजी म्हणाल्या. हो आई, उठते, मिशा म्हणाली. जान्हवी बेटा, तूही उठ, सुनीताजी तिला उठवत म्हणाल्या. हो काकीजी. आणि त्यानंतर जान्हवी डोळे चोळत म्हणाली. चला मुलींनो, लवकर उठा, असं म्हणून सुनीताजी बाहेर गेल्या. दोन्ही मैत्रिणी उठल्या आणि तयार झाल्या. जान्हवी बेटा, ही चहा सगळ्यांना गच्चीवर देऊन ये, सगळी मुलं अजून झोपलेली आहेत. आणि त्यानंतर सुनीताजी चहा देत म्हणाल्या. जी, असं म्हणून जान्हवी चहा घेऊन गच्चीवर गेली. कार्तिक, उठा, चहा घे, ओळखीचं कुणी नसल्यामुळे ती कार्तिकला उठवत म्हणाली. गुड मॉर्निंग. आणि त्यानंतर कार्तिक हसत म्हणाला. आता उठा, काकीजी रागवत आहेत, जान्हवी म्हणाली. हो हो. आणि त्यानंतर असं म्हणत कार्तिक उठला. आम्हालाही चहा द्या ना, की फक्त कार्तिकसाठीच आहे, तिथेच उभा असलेला एक मुलगा म्हणाला. जानू तू जा, मी सगळ्यांना देतो, कार्तिक जान्हवीला म्हणाला. हो, असं म्हणत आता जान्हवी जी आहे ती तिथून निघाली. थांबा थांबा, एक मुलगा तिला थांबवत म्हणाला. तुम्हाला पाहून तरी असं वाटत नाही की तुमचं लग्न झालं आहे. जी. आणि त्यानंतर जान्हवी गोंधळून म्हणाली. तुम्ही लग्न झाल्यासारख्या वाटत नाहीत, तो मुलगा म्हणाला. तुम्हाला कुणी सांगितलं, जान्हवीनं विचारलं. कार्तिकने, तो मुलगा म्हणाला. मी असं कधी बोललो, कार्तिक लगेच मध्येच म्हणाला. तूच तर मिशाच्या साखरपुड्यात बोलला होतास की हिचं लग्न ठरलं आहे आणि मिशाच्या लग्नाआधीच हिचं लग्न होणार आहे. तो मुलगा कार्तिकला आठवण करून देत म्हणाला. पैशांचा विषय तू का काढलास, जान्हवी आश्चर्याने कार्तिककडे पाहत विचारते. नाही, तसं काही नाही, मी असंच काही बोललो नव्हतो, कार्तिक स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत म्हणतो. नाही, तू तेच बोललास, तो मुलगा ठामपणे कार्तिकला म्हणतो. कार्तिक. जान्हवी अजूनच गोंधळलेली दिसते. ताईजी म्हणत होत्या ना की लवकरच तुझंही लग्न करून दे, त्याच संदर्भात बोलत होतं मी. कार्तिकला काय उत्तर द्यावं तेच कळत नव्हतं, म्हणून तो सगळा दोष जींवर ढकलतो. आईने असं म्हटलं, जान्हवी आश्चर्य आणि अस्वस्थतेने विचारते. हो, ताईजीच म्हणाल्या होत्या, कार्तिक सुटकेचा श्वास घेत उत्तर देतो. म्हणजे अजून तुमचं लग्न झालेलं नाही, तो मुलगा जान्हवीकडे पाहत विचारतो. एक्सक्यूज मी, असा प्रश्न विचारलेला ऐकून जान्हवीला ते फारच विचित्र वाटतं. जान्हवी, तू जा आता, कार्तिक तिला तिथून निघून जायला सांगतो. आणि त्यानंतर ठीक आहे, असं म्हणत जान्हवी तिथून निघून जाते. आईला माझ्या लग्नाबद्दल काही ठरवलंय आणि मला काहीच माहिती नाही, आईशी ना. कार्तिकच्या बोलण्यामुळे जान्हवी मनातून फारच अस्वस्थ होते.
मीशाच्या हातावर मेहंदी लावायला सुरुवात झाली होती. हळूहळू सगळ्या मुली आणि बायका मेहंदी लावत होत्या. काही जणी ढोलकी घेऊन बसल्या होत्या तर काही जणी गाणी गात होत्या. अर्जुनच्या घरी मात्र मीशाच्या घरून मेहंदी येण्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती. जान्हवी बाळा, तू आता मेहंदी लावू नकोस. आधी कार्तिकसोबत जाऊन अर्जुनच्या घरी मेहंदी देऊन ये. आणि त्यानंतर सुनीताजी जान्हवीला सांगतात. हो, जान्हवी म्हणाली. जान्हवी मान हलवत म्हणते. कार्तिक आणि जान्हवी अर्जुनच्या घरी मेहंदी देण्यासाठी निघतात. कार्तिकला पाहताच ऐश्वर्या पटकन खाली येते. काल काल भेट झाली नाही, आज स्वतःहून भेटायला आला आहे. कुठे माझ्याशी भेटण्याचाच बहाणा तर नाही ना? पण ही मुलगी कायम याच्यासोबत असते. कुठे ही कार्तिकमध्ये इंटरेस्टेड तर नाही ना? तसं वाटते. भाभीची मैत्रीण नसती तर? नाही, ऐश्वर्या जास्त विचार नको. कार्तिकला पाहून ऐश्वर्याच्या मनात अनेक विचारांची गर्दी होते. हॅलो, ऐश्वर्या पुढे दोघांना अभिवादन करते. हॅलो, तुम्ही दोघं बोला, मी जिजूंना भेटून येते. असं म्हणत जान्हवी तेथून निघून जाते. नाही, हे कार्तिकमध्ये इंटरेस्टेड वाटत नाही. उगाचच मी टेन्शन घेत होते. ऐश्वर्या मनातच स्वतःला समजावते. जानू. कार्तिक जान्हवीला थांबवण्याचा प्रयत्न करतो. जानू. आणि त्यावेळी कार्तिकच्या तोंडून जानू शब्द ऐकताच ऐश्वर्याला संशय येतो. ती प्रश्नार्थक नजरेने कार्तिककडे पाहते. हो, तेच तिचं नाव आहे. कार्तिक सहजपणे उत्तर देतो. जानू, किती विचित्र नाव आहे. असो, तुम्ही खास माझ्याशी भेटायला आलात का? ऐश्वर्या विचारते. आणि त्यानंतर जी? कार्तिक डोळे मोठे करत उत्तर देतो. अरे, मजाक करत होते. मजाकसुद्धा समजत नाही तुम्हाला? कार्तिकचा चेहरा पाहून ऐश्वर्या हसत विषय बदलते. जिजू, मीशाची मेहंदी झाली आहे. तिचा रंग किती गडद येतो. त्यावरूनच कळेल की तुम्ही तिच्यावर किती प्रेम करता. जान्हवी अर्जुनला सांगते. तिच्या मेहंदीचा रंग नक्कीच गडदच येईल. मला पूर्ण विश्वास आहे. अर्जुन आत्मविश्वासाने म्हणतो. तुम्ही तर खूपच खात्रीने बोलताय. जान्हवी हसत म्हणते. हो. अर्जुन ठामपणे उत्तर देतो. तुमच्या मेहंदीचाही रंग नक्कीच गडद येईल. जान्हवी म्हणते. हो, नक्की. अर्जुन हसत उत्तर देतो. बाळांनो, चहा नाश्ता करून मग जा. रीनाजी कार्तिक आणि जान्हवीला सांगतात. नाही आंटी, घरी खूप काम आहे. आज वेळ नाही, जरा घाई आहे. कार्तिक नम्रपणे नकार देतो. ठीक आहे बाळा, वीणाजी समजूतदारपणे म्हणतात. यानंतर कार्तिक आणि जान्हवी पुन्हा घरी निघून जातात. जान्हवी बेटा, तू ही मेहंदी लावून घे. बाकी सगळ्यांची झाली आहे. जान्हवी अर्जुनच्या घरी पोहोचताच सुनीता काकू तिला पाहून म्हणाल्या. हो काकू. आणि त्यानंतर जान्हवी नम्रपणे उत्तर देत मेहंदी लावायला बसली. नावही लिहायचं आहे का? मेहंदी लावणाऱ्या मुलीने विचारलं. हो जान्हवी, लिहा. जान्हवी हसत म्हणाली. जान्हवी? ती मुलगी थोडीशी आश्चर्यचकित झाली. हो, माझं नाव जान्हवीच आहे. जान्हवी शांतपणे म्हणाली. म्हणजे स्वतःचंच नाव? मुलीने पुन्हा विचारलं. हो, नाहीतर कोणाचं? आता जान्हवीलाच आश्चर्य वाटलं. होणाऱ्या नवऱ्याचं किंवा तुमच्या आयुष्यात कुणी खास असेल तर? मुलगी समजावत म्हणाली. नाही, तसं काही नाही. जान्हवी क्षणभर थांबली. 2 सेकंदासाठी राजवीरचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर आला, पण लगेचच तिने तो विचार झटकून टाकला. ठीक आहे, जान्हवीच लिहा. जान्हवी थोडी गोंधळलेली वाटते, असं त्या मुलीला जाणवलं. हो. आणि त्यानंतर जान्हवी मान हलवून बसून राहिली. कुठे गेली होतीस जानू?
जान्हवी दिसताच मिशा रागावत म्हणाली, अरे, जिजूंच्या घरी मेहंदी द्यायला गेले होते. काय झालं? जान्हवी मिशाचा राग शांत करत म्हणाली, मला लग्नच करायचं नाही. मिशा रडत्या आवाजात म्हणाली, का? काय झालं? जिजूंबरोबर सगळं ठीक झालं होतं ना? मग आता काय? जान्हवी काळजीने विचारू लागली. काही नाही, बस मला खूप भीती वाटते. आणि त्यानंतर मिशा रडत म्हणाली, ठीक आहे, शांत हो, जरा रिलॅक्स कर आणि झोपायचा प्रयत्न कर. जान्हवी तिला समजावत म्हणाली, मला झोप येत नाही. मिशा ऐकायला तयार नव्हती. बरं, तुझी मेहंदी बघ, किती छान रंग येईल. नक्की जिजू तुझ्यावर खूप प्रेम करतात. जान्हवी तिला दुसरीकडे लक्ष द्यायला सांगत म्हणाली. जानू. आणि त्यानंतर मिशाने तिला गप्प बसायला सांगितलं. त्यांनाही तुझ्या नावाची मेहंदी लागली आहे ना? बघ किती छान रंग चढतोय. जान्हवी तिला छेडत म्हणाली. हो. मिशा लाजली. आणि सांग, लग्नानंतर फिरायला कुठे जाणार आहात? जान्हवी तिला पूर्णपणे गुंतून ठेवण्यासाठी विचारू लागली. माहीत नाही. मिशा उदासपणे म्हणाली. जिजूंशी बोलली नाहीस का? जान्हवीनं विचारलं. बोलणंच होत नाही, मिशा म्हणाली. आणि त्यावेळी पण मग बॉम्बेच विचारायला हवं होतंस, जान्हवी म्हणाली. वेळच मिळाला नाही. मिशाने उत्तर दिलं. मग बॉम्बेलाच फिरायला या, मला पण भेटायला ये, जान्हवी कल्पना देत म्हणाली. हो, छान आयडिया आहे. मागच्या वेळी त्यांनी मला बॉम्बे फिरवणार असं सांगितलं होतं, पण त्याआधीच. मिशा जुन्या आठवणीने थोडी उदास झाली. हे सगळं सोड, आता मनसोक्त फिर. आता तुला कुणी थांबवू शकत नाही, जान्हवी तिला धीर देत म्हणाली. हो, बरोबर आहे. मिशाने मान डोलावली. जान्हवी मुद्दाम इकडच्या तिकडच्या गप्पा मारत राहिली, जेणेकरून मिशाचं लक्ष दुसरीकडे जाईल. बराच वेळ बोलल्यानंतर मिशाला झोप लागली. सकाळ झाली. मिशा आणि अर्जुनच्या घरी लग्नाची धावपळ सुरू होती. आज लग्नाचा दिवस होता, त्यामुळे दोन्ही घरात गडबड उडाली होती. सर्व विधी सुरू झाले होते. मिशा खूप घाबरलेली होती, पण जान्हवी सतत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. रडून रडून मिशाचे डोळेही सुजले होते. काय करते ग तू? असं जान्हवीने मिशाला म्हणते. किती गोड दिसते माझी मुलगी, कुणाची नजर लागू नये, असं म्हणत सुनीताजी मिशाची नजर काढतात. हळदीचा रंग किती छान चढलाय. मिशाच्या मामीनं तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हटलं. मुलींनो, तुम्ही सगळ्या मिशाला घेऊन पार्लरला जा, नाहीतर नंतर म्हणाल की आम्ही अजून तयारच नाही झालो, असं सुनीताजी सर्व मुलींना सांगतात. सगळ्या मुली तयार व्हायला पार्लरला निघून जातात. अर्जुनच्या घरीही सगळे विधी पार पडले होते. दोन्ही घरात पूर्ण दिवस कसा निघून गेला कुणालाच कळलं नाही. चला चला मुलींनो, उशीर होतोय, अजूनही तयार नाही झालात? वरात येण्याची वेळ झाली आहे. मुलीकडचे वाट पाहत असतील, असे विनाशी सर्व मुलींना म्हणतात. ज्या ठिकाणी लग्न होणार होतं तिथे सगळे पोहोचले होते. फक्त मुली आणि मिशाचं येणं बाकी होतं. कार्तिक बेटा, जान्हवीला फोन करून विचार, सगळ्या तयार झाल्या आहेत का? वरात येण्याची वेळ झाली आहे, पण त्या अजून आल्याच नाहीत, असं सुनीताजी कार्तिकला सांगतात. हो आई, आत्ताच विचारतो, असं म्हणत कार्तिक जान्हवीला फोन करतो. हॅलो. हो बोल कार्तिक. जान्हवी फोन उचलते. सगळ्या तयार झालात का? कार्तिक विचारतो. हो, फक्त 10-15 मिनिटात हो, जान्हवी उत्तर देते. जानू, लवकर करा, वरात येणार आहे. तुमच्याच मुलींनी स्वागत करायचं आहे ना, कार्तिक म्हणतो. ठीक आहे, तुम्ही आम्हाला घ्यायला या, तोपर्यंत आम्ही तयार हो, जान्हवी म्हणते. ठीक आहे, मी येतो, मिशा तयार आहे.
आहे ना? कार्तिक विचारतो. हो हो, मी तयारच आहे. तुम्ही या, जान्हवी उत्तर देते. कार्तिक आपल्या कझिन्ससोबत जाऊन मीशा, जान्हवी आणि तिच्या कझिन्सना घेऊन येतो. मीशा आणि जान्हवी हॉलमधील एका खोलीत थांबलेल्या असतात. मित्रांनो, इथून पुढे फक्त दोन मिनिटाची स्टोरी आहे, तर प्लीज तुम्ही रीड करा.